हॅलो मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत मंगेश फोगाटे व्लॉग्समध्ये. तसेच आज व्लॉग बनवतो आहे. सुरतला ट्रॅव्हलिंग आहे, उद्या मॅच आहे. यंगस्टार झोरवाडी यांचं आयोजन आहे धावपळाचं. आणि आता मी आहे दादरला. 11 वाजलेत. 11:55ची ट्रेन आहे आमची दादरवरून. तसेच घाटकोपरची सगळी पोरं येणार आहेत. रोशन वगैरे त्यांचा संघ आहे पलसोंडा. त्यांची वाट बघतोय, बघूया कधीपर्यंत येत आहेत. तसेच मित्रांनो, आपल्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील किंवा आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो. एकतर जास्त व्हिडिओज बनत नाहीत कारण की आपल्या महिन्याच्या 1-2 टुर्नामेंट असतात आणि जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असेल तेव्हा आपल्या व्हिडिओज येत राहतील. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की मित्रांनो व्हिडिओ आवडते की नाही, किंवा अजून काही वेगळं म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा असतील व्हिडिओजमध्ये तर नक्की कमेंट करा. तर नक्की आपण प्रयत्न करू तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये सगळ्या काही गोष्टी भेटायला. म्हणजे ट्राय करू की व्हिडिओज जेवढं जास्तीत जास्त चांगल्या बनतील किंवा तुम्हाला आवडतील अशा व्हिडिओज बनवू. बघा आता वेट करतो त्यांचा. दादर स्टेशनला पोचलो आहे मी. जनरल डब्बामध्ये जायचं आहे. पाठी बघू शकता तुम्ही, दादर आहे आणि समोर ट्रेन लागली. तर बघूया कधीपर्यंत येत आहेत, वाट बघतो आपण त्यांची. फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ज्यांची वाट बघत ते लोक आलेत आता. घाटकोपरकर कावल्या कुठे गेला भाई? 1 तास झाला इकडे बसून ठेवलाय भावानी आणि त्याचं रिझर्वेशन तिकीट आहे म्हणून तो आरामात आलाय. आता उभा राहिलाय. पोरांना तसं सेटिंग करून देतो. यायची बाकी आहे. राहुल, काय झालं तुझं मॅटर? भाई घरी जेवण नाही आलाय. भाई जेवला नाही घरी. काय हालत बघ, कामं करून निघलं त्या पोरं खेळायला. भावना क्रिकेटचा क्रेज बघा. घरी जेवण भेटला, ट्रेन सुटेल म्हणून इकडे येऊन पार्सल घेतलं. आता ट्रेनमध्ये चालू केलं भावानी जेवायचा. क्रिकेट वेडी पोरं. आणि इकडे आहेत शिंदेवाडी, सूरज आहे, अनिकेत आहे. अजून कोण आहे का वरती? अजून वरती कोण आहे का तुमच्या इथला? अरे काका आहेत. बाई फुल टॉप मध्ये आहे. काय मग परशा सनी उद्या फायनल मारणार आहे. हा व्हिडिओ बघतो की ना आपली? थँक्यू. भाऊ सगळेजण व्हिडिओ बघतात आपले आणि जास्त व्हिडिओज बनत नाहीत कारण की आपले टुर्नामेंट कमी असतात. भैया DSPL जर कुणाला व्हिडिओ वगैरे कोरिओग्राफ करायची असेल तर ह्याला टॅग करा, नितीनला, DSPL ग्रुपला. फाइनली सूरतला उतरले. मुंबई की पब्लिक आ गई सूरत. 4 वाजलेत सकाळचे आणि सगळे उतरले. आणि ह्याच्यानंतर आयकॉन प्लेअर आहे. सर्वजण उतरलेत आणि आता सर्व निघालेत. प्रत्येकजण आपल्या रिलेटिव्हच्या इकडे जाऊन राहणार आहे. सकाळी मग भेटेल ग्राउंडमध्ये सगळे. गुड मॉर्निंग. फायनली सुरतला पोचलो आम्ही. आता चालू आहे ग्राउंडला आणि बघू शकता सकाळचा टायमिंग आहे. ही आमची रिक्षा आहे. गणेश दादा घेऊन चाललेत आम्हाला मैदानावरती.
पहिल्यांदा आम्ही जाणार आहे आमचा दक्ष 11 चषक खलई टुर्नामेंट आहे तिकडे आणि मग त्याच्यानंतर आमची टुर्नामेंट त्या ठिकाणी जाणार आहे. पूर्ण रोड खाली आहे सकाळचा. गुड मॉर्निंग भावानं. फायनली पोचलो आपण सुरतमध्ये. दक्ष 11 चषक टुर्नामेंट स्पर्धा आहे आणि बघू शकता तुम्ही सगळी तयारी झालेली आहे. ग्राउंड वगैरे सगळं ऑल A to Z लाईव्ह स्पर्धा आहे आणि छोटासा या व्हिडिओमधून तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटेल. आणि स्पर्धा एकदम मस्त नियोजन, दमदार आयोजन आहे संजय भाऊंचं. आणि लाईव्ह स्पर्धा बघायला विचारू नका मित्रांनो. तसेच खूप थंडीसुद्धा आहे इकडे, पण ठीक आहे, आपल्या मुंबईपेक्षा तर कमीच आहे. नाश्ता चालू आहे खमण ढोकळा. युवराज काय आणलं युवराज? अशी कामं केली तर तुला आम्ही पुढे काढू. भावाला ओपनिंग फिक्स आहे आज. पूर्ण नाश्ता चालू आहे टीमचा. सेकंड राऊंड आहे आमचा. राऊंड रेडी झाला आहे आणि स्पर्धा आता चालू होतील थोड्या वेळामध्ये. पहिला सामना पहिल्या संघाला बाय भेटले. सेकंड राऊंड यंगस्टार वर्सेस झोरेवाडी. चालू मॅच आहे. उंडरेवाडी वर्सेस हिरकणी. फलंदाजीवरती आहे सुनील अवकिरकर आणि मंगेश अवकिरकर. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे विजय. एकदम इम्पॉर्टंट सामना आहे मित्रांनो आणि खरंच मोठी लढाई आहे. पाहूया कोण संघ विजय होईल. हो 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 हो, सिंगल धाव मिळाली आहे. पूर्ण व्हिडिओज तुम्हाला अपलोड होईल यूट्यूबला. आज पूर्ण टुर्नामेंट आपण कव्हर केले आहे. चॅम्पियन, रनर अप, सेकंड अप जे काय आहेत सर्व आज या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे सगळे प्लेयर्स. नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या संघाचे प्लेयर्स आहेत तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती एकदम असोसिएशनमध्ये टॉप लेवलचा जो संघ मानला जातो विठोबा स्पोर्ट्स क्लब उमरी, या सीझनमध्ये त्यांनी बॅक टू बॅक 4 चॅम्पियन झाले. मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक असं केलं होतं त्यांनी आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघितलात ना तर त्यांची खेळी जे एफर्ट्स आहेत प्लेयरचे त्यांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. आज आपण त्यांच्यासोबत जोडणार आहोत. आपण त्यांच्यावर जाणून घेणार की त्यांच्या संघाची जी कामगिरी आहे म्हणजे त्यांचे प्लेयर्स असतील त्यांची मेहनत कशी आहे आणि त्यांचा संघ एवढं 4 वेळा हॅट्रिक मारले त्याच्याबद्दल आपण त्यांच्यावर जाणून घेणार आहोत. त्यांच्या टीमचा कॅप्टन. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आयुष सर. आरुष सरनेम काय? आखाडे. आरुष आखाडे हा प्लेयर्स आपल्यासोबत आहे. वय किती आहे? 13. मित्रांनो 13 वर्षाचा खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतो असोसिएशन मध्ये आपल्या संघासाठी खेळताना. मित्रांनो त्याची क्षेत्ररक्षण मी मगाशी बघितलं. एवढं उत्तम असं क्षेत्ररक्षण होतं. बॅटिंग करायला आला, त्याला चान्स भेटला, बॅटिंग पण चांगली केली. खरंच मला त्याची व्हिडिओज काढायची होती परंतु मी बोललो नंतर बाईट गेला आणि आता तो क्षण आलाय. खरं तर आयुष आज तू खेळतोय, मला वाटतं पहिल्यांदा खेळताना पाहायला बघतो किंवा याच्या आधी देखील खेळला असेल. का वाटतं तुला संघासाठी तू खेळतोयस? तुझ्या संघाबद्दल म्हणजे तुझ्या संघातला जो खेळाडू आहे म्हणजे तुला त्याच्यासारखं बनायचं त्या खेळाडूचं नाव काय? रोशन आखाडे. रोशन आखाडे, ज्याला मिस्टर 360 बोलतात. तू तुझ्या प्लेयर्स जे आहेत जे तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत सर्वप्रथम आपल्या ब्लॉगमध्ये सकाळचा ब्लॉग बनवायला झाला नाही कारण की मॅच होती, आमचा सेकंड राऊंड होता त्याच्यामध्ये. तसेच आज आमचा संघ फर्स्ट राऊंड विन झालाय आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत उगाडे. कसं वाटतं भावा तुला? एक नंबर वाटतंय. पहिल्यांदा नवीन वर्षाची सुरुवात झाली विजयीने. खूप हॅप्पी आहे कारण माझी टीम खूप बॅकफुटला होती. आज खूप गर्व वाटतंय माझ्या टीमवरती आणि माझ्या टीमच्या पोरांनी खूप काय करून दाखवलं. त्यावर खूप गर्व आहे. मित्रांनो पहिली गोष्ट तर एवढा लांबून ट्रॅव्हल करून सुरत नगरीमध्ये येऊन आपण एकच आम्ही 9 जण आहे. बाकीचे मुलं आमचे आले नाहीत त्याच्यामुळे आज मुलं पण शॉर्ट आहेत आणि त्याच्यामध्ये चांगली सगळ्यांनी खेळपट्टी केली आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी चांगली राहिली आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकलोय. तसेच आपण आता प्रत्येक टीमचा कर्णधार आहे, आपण प्रत्येकाचा बाईट घेणार आहे आणि तुम्हाला आज या सर्वांची व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू भावांनो. इंटू फायनल कॅप्टनचं आपण आता रिव्ह्यू घेऊया ब्लॉग्स मध्ये. फर्स्ट मॅच विन, सेकंड विच आणि थर्डला बाय भेटले आणि 4 बॅक टू बॅक पराभूत झाल्याच्या नंतर फायनली आम्ही कमबॅक केला आहे
बघूया सगळ्यांचं सांगितलं आपण चायच्या टपरीवरती सगळ्यांचं बघा मूड भावना एकदम फ्रेश आहे भाई. तुषारची पण कमबॅक राहिला आहे भाई. मॅन ऑफ द मॅच ये त्याचा एक इंटरव्ह्यू राहिला होता. काय वाटतं कसं खेळलास आज? काय वाटतं तुला आज मॅच मध्ये? बाकीचं काय करत होतो वाटतं पूर्ण कुणाला डेडिकेट करशील मॅन ऑफ द मॅच? ही मॅन माझ्या पप्पाला आणि मम्मीला डेडिकेट करेन. ओके मित्रांनो, खूप टाइम म्हणजे बघायला गेलं तर 4 मॅच आम्ही बॅक टू बॅक लॉस होतो आणि फायनल आम्ही फायनलमध्ये पोहोचलो आहे. आणि फर्स्ट मॅच प्रशांतनी मॅन ऑफ द मॅच काढली आणि बॉलरनी पण चांगला कमबॅक केला. सेकंड कुंदन नॉट आउट. दोन्ही प्लेयर नॉट आउटवरती मॅच विन झालेत आणि आता डायरेक्ट आम्ही फायनलला पोहोचलो आहे. आणि हा आमचा कॅप्टन इकडे काय वाटतं कॅप्टन? बस एक नंबर वाटतं. मथुरा आणि कोण सुंदर ना बकासूर सुंदर भावानो फायनलला गेल्याचा आनंद आहे आणि बघूया फायनलचा पण विन झाल्याच्या नंतर मला पण- आणि भावानं हार्ड कॅच पकडले. भावाने आयफोन पण घेतला आणि आज ट्रॉफी पण घेऊन जाणार. मित्रांनो ट्रॉफी कुणाला डेडिकेट करणार आहेत? सुरेश भाई भावानो एक नंतर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आम्ही जर आमच्या हातात ट्रॉफी आल्याच्या नंतर तो तुम्हाला व्ह्यूज भावना बक्षीस समारंभाला सुरुवात झाली. तसेच सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलच्या आधीची मॅच होती त्याचा मॅन ऑफ द मॅच. तसेच त्याच्या पुढच्या मॅचमध्येही मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं सचिन झोरे चमकला होता, परंतु ती ट्रॉफी तो त्या मॅचमध्ये ऋतुराज झोरेला डेडिकेट करतोय. दोघांनी यायचं आणि ती ट्रॉफी घेऊन जायचंय. या सचिन झोरे. तसेच सेमीफायनलची मॅच कोणी गाजवली आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोणी गाजवली सेमीफायनलची मॅच समीर आहे का लक्षात कोणाच्या? समीर अवकिरकर ज्याने एक षटक हाताळत असताना 4 विकेट घेतल्या आणि 4 धावा दिल्या. तो समीर अवकिरकर सेमीफायनलच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी तब्बल 5 विकेट फायबर विकेट त्यांनी पटकावल्या आणि संघाला विजय मिळवला. तोच समीर आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच. तसेच फायनलची मॅच खऱ्या अर्थानं घणाघाती फलंदाजीने गाजवली. कोण आहे माहितीये का? सुनील एनी गेस? सुनील सुनील सुनीलांना ठरतोय त्या मॅच मधील फायनलच्या मॅच मधील सामनावीराचा मानकरी. आपण वैयक्तिक बक्षिसांकडे सन्माननीय अतिथींच्या हस्ते या ठिकाणी वैयक्तिक बक्षिसाचं पारितोषिकाचं वितरण केलं जात आहे. तुम्ही जावा. आजच्या मॅच मधील खऱ्या अर्थानं आपण पहिल्या बक्षिसाकडे बोलत असताना पहिलं बक्षीस आपण सन्मानित करतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कोणी सांगू शकेल कोण असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट? हे घे सिरकणेवाडी. सोरामजाई यंगस्टर एनी गेस्ट? या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेणारा फलंदाज ठरतोय ज्याच्या नावावरती 37 धावसंख्या आहे. तो सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलाई संघाचा कुंदन होगाडे ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. मी गंगाराम झोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण द्यायचा आहे. बेस्ट बॅटर ज्याच्या नावावरती आहे तोच कुंदन उगाडे आपल्याला पाहायला मिळतो. आज खुश असेल. मला वाटतं फर्स्ट टाईम आपलं त्यांनी चांगल्या बॅटिंगमधून कमबॅक केलं आहे. नक्की नंतर आपण त्यांचा बाईट घेऊ आणि त्याचे देखील व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळेल. बोलूयात पुढील बक्षिसाकडे. खऱ्या अर्थानं बॅट्समन तर दिला, परंतु त्याच्या लगोलग येतो आपल्याला गोलंदाज. आणि नो डाऊट समीरच्या तोंडावर ते नव्हे तर डोक्यात नव्हे तर हृदयात आज बसलंय ते नाव. समीर मॅन ऑफ द मॅच पण राहिला.
कोणी सांगू शकेल? समीर समीर एकच नाव अर्थात तोच गोलंदाज ठरतोय या मॅच मधील, या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट समीर अवकिरकर. खऱ्या अर्थानं त्या विभागात रील्स, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून त्या विभागात नाव करून ठेवले. तोच समीर अवकिरकर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेणारा गोलंदाज ठरतोय. बोलूयात आपण पुढील बक्षीस समारंभाकडे. तसेच खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर हे यंगस्टर झोरेवाडी संघाने हे डेडिकेट करतोय. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय ऋतुराज झोरे. आपण यायचं आणि ट्रॉफी घेऊन जायचंय. फिल्डर बोलूयात सांघिक बक्षिसांकडे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ज्यांचं स्वतःचं आयोजन आणि आयोजनाचं कोणतंही दडपण न घेता खऱ्या अर्थानं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला. खऱ्या अर्थानं सेमीफायनल मध्ये त्यांना अपयश आलं, परंतु तरीही तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिकाचा मानकरी ठरतोय स्वतः आयोजक संघ यंगस्टर जोरेवाडी संघ. संघाचा कर्णधार तसेच सर्व प्लेइंग 11 ला विनंती असणार आहे की आपण आपला चषक या ठिकाणी घेऊन जायचंय. सुनील झोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तृतीय थर्ड प्राइज क्रमांक तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो यंगस्टर झोरेवाडी. प्रतिष्ठित आपण यायचं. भाऊ गावावरून आलाय खूप मेहनत करून, परंतु बॅड लक आहे भावासाठी. भाऊनं त्याचे देखील व्हिडिओ एडिटिंग छान असतात ऋतिकच्या. 25 ला आमचा नंबर आहे. ठीक आहे भाऊ. जा पुढे, जा पुढे. तसेच द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतोय नो डाऊट ज्याने खऱ्या अर्थानं बऱ्याच स्पर्धा निराशेनं कामगिरी राहिली तो सोरामजाई स्पोर्ट्स क्लब खलई संघ ठरतोय या स्पर्धेतील उपविजेता संघ. या द्वितीय क्रमांका पारितोषिकाचं जे चषकाचं जे आपल्या मानकरी नायक मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोकजी पोटे साहेबांच्या आर्थिक सहाय्यातून आपल्याला हे प्राप्त झालेलं. खूप सारा आभार, स्वागत असणार अशोक पोटे साहेबांचं. मी अशोक पोटे साहेबांना विनंती करतो की आपण खाली जायचंय. अशोकजी पोटे साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसऱ्या क्रमांक पारितोषिकाचा चषक प्रदान करायचा आहे. तसेच बोलूया आपण मॅन ऑफ द सिरीज कडे. आज खऱ्या अर्थानं चमकलाच तो खेळाडू. खऱ्या अर्थानं कोणी सांगू शकेल या ट्रॉफीचा हकदार कोण आहे? सुनील अण्णा. कोणी सांगू शकेल? सुनील नक्की का? ट्रॉफी बाकी आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गाजवली ज्याच्या नावावरती तब्बल 51 धावसंख्या लागली आणि खऱ्या अर्थानं हिरकणीवाडी या संघाला आज चॅम्पियन संघ बनवला. तो सुनील अवकिरकर या स्पर्धेतील ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. खऱ्या अर्थानं चमकला नव्हे तर कानागाती फलंदाजीने खऱ्या अर्थानं प्रत्येक गोलंदाजाचे पिसारं काढण्याचं काम केलं. तो सुनील अवकिरकर उर्फ अण्णा ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. सामान्य अशोकजी पोटे साहेब असतील, भास्कर झोरे असतील, या सर्वांच्या शुभ हस्ते सुनीलचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वन मॅन आर्मी. तसेच नो डाऊट या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरतोय राजधानी किल्ले रायगडाच्या कुशीत वसलेलं हिरकणीवाडी गाव. आणि खऱ्या अर्थानं 350 वर्षापूर्वीच्या इतिहासाला दाद देण्याचं काम या संघाने केलंय. तो झोलाई माता हिरकणीवाडी संघ ठरतोय या स्पर्धेतील झोरेवाडी चषकावरती नाव करणारा संघ अर्थात झोलाई माता हिरकणीवाडी संघ. सन्माननीय अशोकजी पोटे साहेब यांना विनंती करतो की आपण हा चषक झोलाई माता हिरकणीवाडी या संघाला प्रदान करायचा.
कुणी जायचं नाही, वंदे मातरम घेऊया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष घेऊया आणि मग आपण फोटो काढण्याकरता जायचंय. बलप्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश व ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले घराणे कुलदीपक महाराजाधिराज योगीराज राजाश्व छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पदे हर 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 हर. एलकोट 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 सदानंदाचा. एक साथ सावधान, डोक्यावरच्या